आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उंदीर आणि कॉकरोच घरातून दूर करण्यासाठी सोशल मीडियावर हा घरगुती उपाय खूप पाहायला मिळतो आहे. हार्पिक आणि घरातीलच किचनमधील आणखी काही घटक यामध्ये मिक्स करायचे आहेत. अगदी घरगुती उपाय. याचे गोळे बनवायचे आणि अडगळीच्या ठिकाणी ठेवायचे असं सांगितलं जातं. पण खरंच हा उपाय काम करतो का? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण एका द्रोण पत्रावळीचा द्रोण असतो ना पत्रावळीचा, तो द्रोण घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण 2 टेबलस्पून वॉशिंग पावडर घ्यायची आहे. कपडे धुण्याची कोणतीही पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर ही 2 टेबलस्पून घ्यायची आहे. आता यामध्येच आपण जे पेस्ट जो वापरतो कोलगेट पेस्ट, हे आपण अगदी थोडं टाकायचं आहे. म्हणजे अगदी 1 टेबलस्पून आपण यामध्ये टाकायचं आहे आणि हे आता छान असं मिक्स करायचं आहे. पूर्ण वॉशिंग पावडरमध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात तुम्ही म्हणाल या ठिकाणी असं द्रोण का घेतलेलं आहे? तर तुम्ही या ठिकाणी घरात वापरात नसलेला, जे तुम्ही घरी वापरत नाही, त्या प्रकारचा कुठलाही भांडं तुम्ही घेऊ शकता, डब्बा वगैरे. कारण हे आपल्याला नंतर वापरायचं नाही आहे, हे टाकून द्यायचं. इतकं हार्ड हे केमिकल तयार होतं. त्यामुळं हाताला सुद्धा ग्लोव्ज घालायचे आहेत आणि जो चमचा किंवा जी वाटी आपण वापरणार आहे, ती पुन्हा आपण आपल्या वापरात ठेवायची नाही. आता हे छान असं कोलगेट आणि वॉशिंग पावडर छान मिक्स झालेली आहे, पाहू शकता एकदम. आता यामध्ये या ठिकाणी लिंबू पिळून घ्यायचा आहे. साधारण मोठा लिंबू असेल तर तुम्ही अर्धा घेतला तरी चालेल. छोटा असेल तर पूर्ण 1 लिंबू घ्यायचा आहे आणि याचा रस यामध्ये टाकायचा आहे. पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही. आपण हे लिंबाचा रसच फक्त यामध्ये वापरायचा आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. डोळ्यांना आणि त्वचाला हे हानिकारक असतं, त्यामुळे थोडंसं लांबूनच आपण हे बनवायचं आहे. म्हणजे जास्त जवळ असे डोळे न्यायचे नाहीत. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा. तुम्ही एखादी कुठली तरी टूथपिक किंवा काहीतरी घेतलं, काठी वगैरे अशी छोटी तरी सुद्धा चालू शकतं. कारण चमचा वगैरे घेतला तर तो पुन्हा वापरायला घेऊ नका, टाकून द्या. आता यामध्ये खायचा सोडा जो असतो, तो आता 1 छोटा चमचा यामध्ये टाकायचा आहे. खाण्याचा सोडा आपण जो केकमध्ये वगैरे वापरतो ना, भजी बनवताना वगैरे, तो टाकायचा आहे आणि पुन्हा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक-एक घटक आपण जसे टाकले ना, तसे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा आपलं छान असं सोडा यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता या ठिकाणी आपलं जे टॉयलेट क्लीनर असतं, हार्पिक, कोणत्याही कंपनीचं तुमच्याकडे असो, हे या ठिकाणी 1-2 टेबलस्पून यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही हे पाहू शकता, हार्पिक टाकल्या हे असं फसफसून तयार मिश्रण होतं, एकदम फसफसलं. त्यामुळं काळजीपूर्वक करा, हाताला वगैरे लागू देऊ नका. पाहू शकता अशा प्रकारे फसफसून आपलं भरपूर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. फेटलं म्हणजे पुन्हा हे व्यवस्थित असं तळाला बसतं. जो फेस झालेला आहे जास्तीचा, तो असा तळाला बसतो. अशा प्रकारे आता हे फेटून घेतल्यानंतर आता यामध्ये अजून आपल्याला 1 ते 2 घटक फक्त यामध्ये ॲड करायचे आहेत. आता कोणत्याही प्रकारचं पीठ, म्हणजे तुमच्याकडे चपातीचं असू दे, भाकरीचं असू दे किंवा डाळीचं असो, बाजरीचं असो, कोणत्याही प्रकारचं जे पीठ असतं, हे पीठ आपण यामध्ये थोडं-थोडं मिक्स करायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे आपण वापरलेलं नाही आहे. या केमिकलमध्येच व्यवस्थित असं हे मिश्रण पिठाचं मिक्स करायचं आहे, की जेणेकरून आपल्या चपातीची कणिक कशी आपण बनवतो, अशा प्रकारे याचा गोळा तयार व्हायला हवा. तर बघत-बघतच आपण यामध्ये थोडी-थोडी कणिक मिक्स करायची आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर आणखी थोडंसं पीठ या ठिकाणी लागणार आहे, म्हणून ते घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान असं चमच्याच्या हाताने मिक्स करायचं नाही, चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करायचं आहे. आता छान असं हे एकजीव झालेलं आहे, पाहू शकता. अगदी शेवटी खूप महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची ट्रिक सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर आता कागदाचे असे 4 तुकडे घ्यायचे आहेत आणि या 4 तुकड्यावरती आपण छोटे-छोटे असे गोळे बनवून याचे ठेवायचे आहेत. आपल्याला जितक्या ठिकाणी आपल्या घरात, म्हणजे जितक्या ठिकाणी उंदीर, कॉकरोच, माशा, डास, चिलटे, जे काही कीटक असतील ते पळवून लावायचे असतील, तर हे असं मिश्रण बनवायचं आहे.
समजा आपल्याला डास, माशा वगैरे यांना पळवून लावायचं असेल, तर या मिश्रणामध्ये पीठ न घालता पिठाच्या ऐवजी तुम्ही अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि पातळ असं लिक्विड बनवून ते स्प्रे बॉटलमध्ये, एखादी रिकामी जी स्प्रे बॉटल असते ना, त्या रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ते फक्त स्प्रे करायचं आहे. ज्या ठिकाणी डास येतात, ज्या ठिकाणी माशा येतात, त्या ठिकाणी फक्त लहान मुलं, जनावरं किंवा माणसं आपण खाण्याचे पदार्थ वगैरे यापासून हे लांब असं फवारायचं आहे. अडगळीच्या ठिकाणी, अशा ठिकाणी हे फवारायचं आहे. आता शेवटचा घटक यामध्ये ॲड करायचा म्हणजे गोळ्याचे कागदावर ठेवले, याच्यावरती थोडी गोड साखर टाकायची. त्याशिवाय उंदीर किंवा कोकरोच याकडे आकर्षित होणार नाहीत. थोडीशी अशी गोड साखर टाकायची आणि हे असे कागद आपण ज्या ठिकाणी उंदीर किंवा कोकरोच आहेत त्या ठिकाणी हे असं ठेवून द्यायचं आहे. तर हा उपाय सोशल मीडियावर सांगितला जात असला तरी हे मिश्रण उंदीर नक्की मारते किंवा कॉक्रोच नक्की नष्ट होतात याचा ठोस पुरावा नाही. आणि हार्पिक हे टॉयलेट क्लीनर असल्यामुळे ते अन्नासारख्या गोळ्यामध्ये मिसळून ठेवणे सुरक्षित नाही. त्यामुळे हा प्रयोग करण्यापूर्वी नक्की काळजी घ्या. अशाच उपयोगी आणि सत्य माहितीच्या व्हिडिओसाठी कविता पाटील रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की कमेंट करून हा उपाय करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? नक्की कळवा. मला तर वाटतं हे हार्ड केमिकल बनवणं चुकीचं आहे, कारण आपल्या घरी पाळीव प्राणी, लहान छोटी-छोटी मुलं असतात. त्यामुळं हे मिश्रण बनवणं थोडं चुकीचं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं? हे नक्की कमेंट करून कळवा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.